नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यातलं 2013 ते 17 या वर्षातल्या पेपरमधलं पर्यावरणाचं विश्लेषण बघणार आहोत। ऑलरेडी 2018 आणि 19 या याच्यामध्ये आपण पर्यावरणाचे जे प्रश्न होते ते भूगोलामध्येच कव्हर केले आहे, पण 13 ते 17चे आपले पर्यावरणाचे प्रश्न बाकी होते, तर ते आपण एका लेक्चरमध्ये आपण घेत आहोत। आणि एकंदरच पर्यावरणाच्या बाबतीत टिपिकल प्रश्न आहेत। जर तुम्ही त्याचा ट्रेंड लक्षात घेतला तर येत्या काळात 2020 किंवा त्याच्या पुढच्या कुठल्याही परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच ते हेल्पफुल राहील। तर बघूयात 2013 ते 2017 मधल्या पर्यावरणाच्या राज्यसेवामधल्या पेपरचं विश्लेषण। आता याच्यातला जो पहिला प्रश्न आहे आपला, तर हा 2 वेळा रिपीट झालेला आहे। आता खरं तर हा पर्यावरणातला आहे, पण हा करंटमधून आलेला प्रश्न आहे सरळ सरळ। तो म्हणजे खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे? तर ते हिमाचल प्रदेश। ऑलरेडी असा प्रश्न आला, तर पहिले कार्बन मुक्त राज्य, आणि हा 2 वेळा झाला आहे, 15-17 असा। ओके, तर त्याच्यामुळे जुने पेपर बघून गेल्याचा फायदा असा असतो की तुम्हाला असे जर प्रश्न रिपीट झाले तर 1-2 प्रश्न जरी झाला तरी आपल्याला ते 2-4 मार्क फ्रीमध्ये मिळून जातात। तर हे करंटमधून आलं होतं। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? तर वेस्टर्न घाट। आता हा अतिशय सरळ प्रश्न आहे, जैवविविधता, आणि तिच्यामध्ये आपण बघतो की वेस्टर्न घाट जे आहे, तर आणि रेग्युलर जर तुम्ही बघत राहिलात तर वेस्टर्न घाटच्या न्यूज आपण बऱ्याच कव्हर केलेल्या आहे ना, ठाकरेस, कॅट स्नेक वगैरे, आणि म्हणजे पश्चिम घाटामध्ये कितीतरी प्रजाती मिळत असतात नव्याने त्याचा शोध, आणि तो परत न्यूजमध्ये सुद्धा असतो। त्याच्यामुळे वेस्टर्न घाट आधी हे बेसिक इकॉनॉमी एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण आहे ना। तर त्याच्यासाठी तुम्ही है ना, एकतर शंकर IAS आहे किंवा तुषार घोरपड्यांचं बुक आहे, तर ते दोघींपैकी एक वापरू शकता आणि डेफिनेटली तिच्यातून तुमच्या गोष्टी क्लिअर होऊन जातात। ओझोन छिद्र हे सर्वप्रथम खालीवरील कोणत्या वर्षी आढळलं? तर हा पण प्रश्न एकदम क्लिअर आहे, 1985। ओझोन छिद्राबद्दल 2020 मध्ये प्रश्न येऊ शकतो का? नक्की येऊ शकतो, कारण लॉकडाऊनचा जो काळ होता, त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही पॉल्युशन कमी झालं, प्रदूषण जे आहे ते कमी झालं, आणि त्याच्यामुळे ओझोनचं जे छिद्र आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिकव्हरी झाली, अशा न्यूज होत्या, किंवा ओझोनबद्दलच्या न्यूज बऱ्यापैकी होत्या। तर एकंदरच ओझोन O3 ऑक्सिजन ना, O3 जे काही आहे, तर ओझोनबद्दलचे बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे, प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर प्लास्टिकचा पुनर्वापर उत्पादन वापर कायदा 1991 प्रमाणे कॅरीबॅगसाठी वापरात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी? आता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण हे स्पॉटलाईट इयरबुक आणि रेग्युलर स्पॉटलाईटमध्ये मी महाराष्ट्राचा काय नियम होता, एकंदरच केंद्र सरकारचा काय होता, हे सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे। तर एकंदरच या कायद्यानुसार किती मायक्रॉनची कॅरीबॅग वापरली पाहिजे? नक्कीच ती 10 नाही आहे, 20 नाही आहे, 15 नाही आहे, वरीलपैकी एकही नाही, तर किती आहे हे आपण लेक्चरमध्ये घेतलेलं आहे, आणि हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। एकंदरच हा जो प्रश्न आहे हा पण करंट बेसिक तुम्ही म्हणू शकता, किंवा सरळ करंटमधून आलेला प्रश्न आहे, कारण प्लास्टिक ज्या काही कॅरीबॅग आहे त्या बंदी आणि तो सगळा इश्यू होता। आता सुद्धा लॉकडाऊनमुळे तो थोडा मागे पडला महाराष्ट्रामध्ये, आणि तिच्यात परत तो समोर आला असता विषय प्लास्टिक बंदीचा। त्याच्यामुळे हा प्रश्न सरळ करंट सिनारिओमुळं आहे। एकंदरच तुम्हाला कार्बनशी रिलेटेड प्रश्न, त्याच्यानंतर पॉल्युशनवाले प्रश्न जरा जास्त आहेत, प्रदूषण है ना, ते आपल्या डे टू डे लाईफ आणि जीवनाशीच सरळ त्याचा संदर्भ आहे। पुढचा प्रश्न बघूयात, ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना जी आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे? तर आता हा जो प्रश्न आहे याचं जे उत्तर आहे ते 2010 आहे। आता ग्रीन क्लायमेट फंड जो आहे तो बऱ्याच ठिकाणी न्यूजमध्ये असतो, आणि लिटरली म्हणजे UPSCच्या एक सिरीज आहे बघा नोट्सची, IAS फॉर शुअर, म्हणजे ज्या लोकांना रिव्हिजन करायची असेल आणि इंग्लिशचा काही इश्यू नसेल, ती लोक ह्या नोट्स वापरू शकतात। एकदम कमी, म्हणजे एक 20-30 पेजेसमध्येच प्रत्येक विषय कव्हर केलेला आहे बऱ्यापैकी त्यांनी, आणि तिच्यामध्ये ग्रीन क्लायमेट फंड वगैरे ह्या गोष्टी डार्क करून दिलेल्या असतात। ऑब्व्हियसली ग्रीन क्लायमेट फंड तुम्हाला तुमच्या पर्यावरणाच्या पुस्तकात सुद्धा मिळतो, पण या IAS फॉर शुअरचा बऱ्यापैकी फायदा होतो बघा। त्याच्या नोट्स आहेत एकदमच एक्झाम ओरिएंटेड आणि फार कमी याच्यामध्ये, आणि ह्या अशा गोष्टी डार्क करून दिलेल्या आहेत तिच्यामध्ये। तुम्ही नोट बघितलीत, तुम्हाला ग्रीन क्लायमेट फंड लगेच डार्क 2010 तिथं दिसतं। म्हणजे हेही फार महत्त्वाचं आहे, तुम्ही जे मटेरियल वापरतात तिच्यात आता बऱ्याच ठिकाणी ते असणार स्थापना 2010, ओके, पण ते डार्क असलं तर आपलं लक्ष अजून प्रकर्षाने जातं, तर ती पण एक महत्त्वाची बाब आहे। पण ग्रीन क्लायमेट फंड, मग आता वेगवेगळे जे महत्त्वाचे फंड्स आहेत इकॉनॉमीमधले किंवा ज्या संस्था आहेत त्यांच्या स्थापनेचं वर्ष तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघा,
पुढीलपैकी प्रकल्प ज्या क्रमाने सुरू झालेले आहेत तो क्रम सांगा. आपल्या स्पॉटलाईट इयर बुकमध्ये आपण बॉक्स दिलेला आहे सगळ्या प्रकल्पांचा. व्याघ्र प्रकल्प काय आहे 1972 आहे, सॉरी सिंह प्रकल्प. व्याघ्र जो आहे 1973 आहे है ना. त्याच्यामुळे तुम्हाला सिंह आणि व्याघ्र दोन माहीत असले तर अ ब सरळ सरळ इथं अ आणि ब वाले दोन ऑप्शन आहे, हे दोन तर तुमचे गेले. ओके. त्याच्यानंतर मगरमच्छ पैदास जे आहे ते 1974 आहे, 1974, आणि गेंडा संवर्धन 1987. ओके. तर अ ब क ड 2 नंबरचं जे उत्तर आहे याचं तर ते आहे. तर एकंदरच मग हे सगळेच. आता हत्तीचा पण तुम्हाला सगळं माहीत पाहिजे. हत्ती संबंधीचा पण सेपरेट लेक्चर घेतलेला आहे लिटरली, की हत्तींचा जो प्रकल्प आहे तो 1992. त्या हत्तीच्या तोंडामध्ये अननस फुटलेलं आणि ते सगळंची काही मादी होती तिची डेथ झाली. त्याच्यामुळे ह्या बेसिक गोष्टी हे नेहमी विचारतात, तर हे तुम्हाला पाठच पाहिजे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय बघूयात आपण. पुढचा प्रश्न तो म्हणजे 1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुटनलँड अहवालाचं शीर्षक काय होतं. अवर कॉमन फ्युचर हे त्याचं शीर्षक होतं. आता हा जो प्रश्न आहे तो लिटरली एकदम सरळ प्रश्न आहे, की कुठलंही तुम्ही एन्व्हायरमेंटचं बुक बघा. हा जो 1987चा ब्रुटलँडचा अहवाल आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाची गोष्ट जिथून सुरुवात होते किंवा त्याचं जे ओरिजिन प्रामुख्याने आपण मानतो तर तो अहवाल अवर कॉमन फ्युचर. त्याच्यानंतर नेक्स्ट, जागतिक रिसोर्स संस्थेप्रमाणे 2011 खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करतो. बघा की सर्वात कार्बन उत्सर्जन फ्री असणारं राज्य, कार्बन उत्सर्जन करणारा देश, तर तो इथं चीन आहे. बघा 4 नंबरचं ऑप्शन जे आहे की सर्वात जास्त कार्बनचं उत्सर्जन जे आहे ते चीन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे, पण आता हा प्रश्न जो आहे ना तो 2011 नुसार, आता 2020 आपण, आणि तसा पण हा प्रश्न 16 किंवा 16-15चा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 4-4 वर्ष जुनं पण हे विचारतात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही. तर भारतीय हत्ती हा राज्य प्राणी म्हणून घोषित केलेलं नसलेलं जे राज्य आहे ते तामिळनाडू. आता खरं तर हा GKचा प्रश्न आहे, परंतु सगळे प्राणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघता. आता हा GKचा आहे की कुठलं राज्य, त्या राज्याचा कुठला प्राणी जो आहे तो म्हणजे राज्य प्राणी आहे वगैरे, ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी तुम्ही स्वतः म्हणजे GK करणं फार गरजेचं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात तो म्हणजे हा बघा, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त झालेले आहे. तर रिपीट झालेला मी तुम्हाला सांगितला तो पहिलाच प्रश्न, तो हिमाचल प्रदेशचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत असतो. युट्रिफिकेशन. तर सल्फर डायऑक्साईड जे आहे तर ते याच्यासाठी असतं, म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस सारखे न्यूट्रिएंटचे जेव्हा प्रमाण वाढतं पाण्यातलं तेव्हा ऑक्सिजनचा क्षय होतो, ज्याला सल्फर डायऑक्साईड जे आहे याच्यात मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतं, तर ते एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे की पर्यावरणासंबंधीचे कायदे आहेत आणि वर्ष आहेत. आता इथं त्यांनी पर्यावरण संरक्षण ॲक्ट, पर्यावरण स्नेही खुपट्टी योजना, जैव औषधी कचऱ्याचे संबंधी कायदे आणि नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे 1991, 2000, 1986 आणि 1998. ओके. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस हे तुम्हाला दिलेलं आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला सगळ्यात प्रॉपर माहीत असणारा कायदा जो आहे तो पर्यावरण संरक्षण ॲक्ट 1986. ओके. बाकीचे आहेत म्हणजे पर्यावरण स्नेही खुपट्टी, त्यातल्या त्यात पण तुम्ही हे इंग्लिशमध्ये वाचलं तर अजून सोपं होऊन जातं तुमच्यासाठी. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, स्कीम ऑफ लेबलिंग एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स अँड म्युन्सिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स. आता याच्यातला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट हा एक ॲक्ट मला माहीत आहे, बाकीच्या ॲक्टच्या बाबतीत मी पण समजा शुअर नाही. ओके. आता याच्यामध्ये बघा खाली मी तुम्हाला जे सांगत असतो की पर्यावरण हे जे पर्याय असतात जोड्या लावायचे, याच्यातले कॉमन पर्याय बघायचे. बघा एच्या याच्यामध्ये बघा 3, 3, 3. ओके. तर एच्या याच्यात 3 पर्यायांमध्ये 3 कॉमन आहे, बीच्या याच्यात 2 ठिकाणी ए कॉमन आहे, सीच्या याच्यामध्ये कुठलाही पर्याय कॉमन नाही, डीच्या याच्यामध्ये 2 आणि 4मध्ये 2-2 हा पर्याय कॉमन आहे. याच्यातले आता आपण सर्कल केल्यानंतर हा एक आहे की जिच्यात 3 जास्तीत जास्त कॉमन ऑप्शन एका ठिकाणी येत आहेत आणि तुमचं जे उत्तर आहे याचं ते पण 4च आहे याच्यामध्ये. बरं हे जे आहे हा रिस्क फॅक्टर आहे. ओके. मोस्ट ऑफ द जोड्या मी ह्याच पद्धतीने सोडवतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे करत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की हे काही 100% वर्क होईल असं नाही, पण हे मोस्ट ऑफ द टाईम वर्क होऊन जातं.
जर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहीत असल्या तर गोष्टी सोपी आहे. सो बीचं जे आहे ते एक आहे की स्कीम फॉर लेबलिंग एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स 1991. त्याच्यानंतर सीचं जे आहे बायोमेडिकल वेस्ट 1998 आहे आणि म्युन्सिपल सॉलिड वेस्ट जे आहे ते 2000 आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्त्वाची खूण म्हणून मानलं जातं? म्हणजे भारताचं जे काही पर्यावरणासंबंधीच्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्या याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे वर्ष आहे तर ते 1972 आहे. 1972. 73, 71, 72, 74 तुम्हाला दिलेलं आहे. हा फार जुना पॅटर्न आहे की सलग वर्ष दिलेले आहे, पण हे जे वर्ष आहे ते 1972 आहे. चौथी पंचवार्षिक योजना जी होती तिच्या सुरुवातीला पर्यावरणासंबंधीच्या ज्या अडचणी आल्या होत्या तिच्यामध्ये राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समितीची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे. तर ती स्थापना जी झाली होती 1972मध्ये, त्यावेळेस पंतप्रधान ज्या होत्या त्या इंदिरा गांधी जे होत्या, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण नियोजन समन्वय समिती. एक गोष्ट लक्षात ठेवा, पर्यावरणाच्या पेपरमध्ये तुम्हाला फंडची तारीख विचारली आहे, स्थापनेची नियुक्त याची विचारलेली आहे, समिती संबंधी पर्यावरणाच्या, किंवा वेगवेगळे कायदे कधी आले ते विचारलेले आहे. म्हणजे इथं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचे जे साल आहेत ते पाठ करून ठेवायचे वर्ष, एवढं पर्यावरणाच्या बाबतीत लक्षात ठेवा. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ह्रास होतो? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन डायऑक्साईड किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन? तर याचं उत्तर संपलं आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके. सो CFC जे काय आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ओझोनचा ह्रास होत असतो. ओझोनवर पण हा दुसरा प्रश्न आहे बघा, हा ना, ओझोन वगैरे ह्या टिपिकल गोष्टी आहेत ज्या परत परत विचारल्या जातात. परपोषी जीवांमधील मुख्यतः सूक्ष्मजीव बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात, जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात. त्या परपोषींना काय म्हणतात? डिकम्पोजर म्हणतात, विघटक म्हणतात त्यांना. बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ऑटोट्रॉप्स काय असतं, कंझ्युमर काय असतं, ओमनिओरस काय असतं, विघटक काय असतं, म्हणजे जे काय आहे ना की ते ब्रेकडाऊन करतात कॉम्प्लेक्स कंपाऊंडला, त्याला डिकम्पोजर म्हटलं जातं. भारतातलं सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे? तर ते जिम कॉर्बेट उद्यान आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कुठला आजार होतो? ओके. आता हे जिम कॉर्बेट 1936, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1936मध्ये आलेलं आहे ते. जिम कॉर्बेट व्यक्तीच्या नावावरून नाव दिलेलं आहे. मानवी शरीरामध्ये पाऱ्यामुळे कुठला आजार होतो? तर मिनीमाटा डिसीज जो आहे तो पाऱ्यामुळे होतो बघा, तर हे एक लक्षात ठेवा. हा जो इटाई नावाचा दिलेला आहे एक ऑप्शन, तो कॅडमियममुळे होत असतो. ओके. त्याच्यानंतर पोलिओ जो आहे तो पोलिओमुळेच होतो, पोलिओ विषाणू. आणि मिथॅनोग्लोबिमिनिया जो काही आहे तर हिच्यामध्ये शरीरात जास्त जर मिथॅनोग्लोबिन जर जास्त झालं तर लोहापेक्षा ज्यावेळेस ते जास्त होईल त्यावेळेस मिथॅनोग्लोबिनिया होतो. पण इटाई कॅडमियम. आणि आपलं उत्तर जे आहे की पाऱ्याच्या संचयामुळे काय होतो? मिनीमाटा. हिच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की कुठल्या हिच्यामुळे कुठला आजार होतो, हा चार्ट पण तुमचा पाठ पाहिजे, हा ना. त्याच्यानंतर अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस काय म्हणतात? तर याला बायोमॅग्निफिकेशन असं म्हटलं जातं. म्हणजे एन्व्हायरमेंटमधल्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. जसं इकोलॉजिकल नीचे विचारलेलं आहे बघा, 2018 किंवा 19 मधला प्रश्न होता, आपण तो कव्हर केलेला आहे. तर जे काही प्रत्येक कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं ट्रॉफिक लेवल्समध्ये, तर त्याला बायोमॅग्निफिकेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, रिओ अर्थ समिट जे आहे अजेंडा 21, कोणत्या विभागात कार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे? एक, सामाजिक व आर्थिक मोजमाप, जसं गरिबीचं निर्मूलन व अविनाशी शहर योजना असेल, महिला, स्थानिक सरकार, बिगर सहकारी संघटना यासारख्या महत्त्वाच्या घटकांचं सशक्तीकरण असेल, साधनांचं जतन आणि व्यवस्थापन. तर अजेंडा 21 जे आहे, रिओ आर्थ समिट, अजेंडा 21, आवर कॉमन फ्युचर, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र तर तुम्हाला बघाव्या लागतात आणि हे सगळे जे आहेत ते त्याच्याशी संबंधित आहे. पण एक गोष्ट आहे की रिओ आर्थ समिट जे आहे 1992 असेल, त्याच्यानंतर अजेंडा 21, कारण हा 21 सेंचुरीसाठी आहे, आपण 21 सेंचुरीमध्ये, आणि त्याच्यामुळे ते आपल्यासाठी नेहमीच प्रोन असतं परीक्षेला विचारायला. त्याच्यामुळे हे जे सगळे ऑप्शन्स आहेत, सामाजिक आर्थिक मोजमाप, महिला, स्थानिक सरकार, बिगर सरकारी संघटनांचं महत्त्व, सशक्तीकरण, साधनांचं जतन, व्यवस्थापन, तर ह्या सगळ्या जे काही पर्याय आहेत ते सगळेचे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की प्राणी प्रजातीवर प्रश्न विचारले जातात.
काही प्रजाती तुम्हाला दिलेल्या आहेत आणि कुठल्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत ते विचारलेलं आहे भारतामध्ये. ओके, वाघ, गिबन, भारतीय चिता, माळढोक, सॅलमेंडर, दोन शिंगी गेंडा. आता 2012चा UPSCचा जो पेपर आहे प्रिलिमचा, तिच्यात हा भारतीय चित्यावाला प्रश्न येऊन गेलेला आहे. भारतातून चिता नामशेष झाला आहे. ऑलरेडी आपण आपल्या याच्यात कव्हर पण केलं आहे. आपण नामिया बियामधून भारतात चिते आणण्याचा प्रोग्राम आणि त्या सगळ्या प्रोसेस मध्ये आहे. तर भारतीय चिता तर नष्ट झालेलाच आहे. त्याच्यामुळे C आणि D हे दोन ऑप्शन तुमचे गेलेत. 2 नंबरचा ऑप्शन, 3 नंबरचा ऑप्शन गेला, कारण तिच्यात भारतीय चिता नाही आहे. दुसरं महत्त्वाचं, 2 शिंगी गेंडा जो आहे तोही भारतामध्ये आहे. गेंड्यांसंबंधी मी एक सेपरेट लेक्चर टाकलेला आहे एकंदरच, की गेंडे किती प्रकारचे असतात, काय असतात, भारताची काय परिस्थिती. तर 2 शिंगी गेंडा आपल्या इथून पण नष्ट आहे. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे B आणि F असं याचं उत्तर आहे. ओके, बरेच लोक फक्त चिताच्या याच्यात कन्फ्यूज होऊ शकतात, म्हणून ते लक्षात ठेवा. भारतातून 2 शिंगी गेंडा आहे तो नष्ट झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, जैवविविधतेचा ऱ्हास जो काही होतो, तर खालीलपैकी कुठले घटक हे वस्ती स्थान असणाऱ्या ठिकाणची जैवविविधता कमी होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. म्हणजे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि कुठं की ॲक्वॅटिक हॅबिटेटच्या बाबतीत ते विचारतं आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भूवापरातील बदलांमुळे होणारा वनस्पतींचा ऱ्हास, तर याचा इथं काही संबंध नाही बा भूवापराचा. प्रदूषणामुळे होणारा वस्ती स्थानांचा ऱ्हास, आता हे महत्त्वाचं आहे बघा. आता खरं तर हॅबिटेट लॉस ड्यू टू पॉल्युशन, मोठ्या प्रमाणावर पॉल्युशन झाल्याने ॲक्वॅटिक जे काही लाईफ आहे तिच्यामध्ये ते होतं. आता हिच्यामध्ये पण लक्षात ठेवा बघा, ट्रान्सलेशनचे बरेच इश्यू आहे याच्यामध्ये, की पाणी हे वस्तीस्थान आहे ना, असं आहे. तर सरळ ॲक्वॅटिक हॅबिटेट म्हटलं की गोष्ट क्लिअर होऊन जाते है ना. तर त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह एक्सप्लॉयटेशन ऑफ स्पेसिस हे जे 6 नंबरचं आहे म्हणजे E, तर ते महत्त्वाचं आहे की मोठ्या प्रमाणावर तिच्यातून जे काही मासेमारी आणि त्या गोष्टी होतात, तर तेही इथं महत्त्वाचं आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे की मोठ्या प्रमाणावर होणारं प्रदूषण आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर होणारं स्पेसिसचं एक्सप्लॉयटेशन, या 2 गोष्टी तिच्यामध्ये आहेत की ज्याच्यामुळे तिथली बायोडायव्हर्सिटी कमी होते. B आणि E हे याचं उत्तर आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जर कट जरी करत गेलात तर पहिलं तर नाही आहे, आपण चेक केलं, पहिलं A काढून टाकलं तर तुमचे 2 ऑप्शन तसेच निघून जातात. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो सुपोषणाबद्दल आहे, म्हणजे युट्रोफिकेशन. प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते. सुपोषण वाहत्या पाण्यात होत नाही, ते थांबलेल्या पाण्यात होतं. त्याच्यामुळे युट्रोफिकेशन नावाची जी कन्सेप्ट आहे, थोड्या वेळापूर्वी त्याच्यावर पण प्रश्न आला होता, रिपीट झाला. युट्रोफिकेशन महत्त्वाचं आहे. जास्तीचे जे काही खतं वापरले जातात ते वाहून पाण्याच्या म्हणजे वॉटर बॉडीजमध्ये जातात आणि तिच्याने ते होत असतं. त्याच्यामुळे तुमचं अ असणारा 2 ठिकाणी अ दिलेला आहे, 1 नंबर आणि 4 नंबर दोघी कट झालेले आहेत. तुमच्याकडे फक्त 2 आणि 3 आहे उरलं आहे. आता सुपोषण थांबलेल्या पाण्यामध्ये होतं आणि त्यामध्ये जीवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो. तर 2 नंबरचा ऑप्शन जे आहे B, तर ते 3 B आणि C मध्ये आहे. D जे आहे तर तिच्यात B नाही आणि Bचा ऑप्शन आपला बरोबर आहे. त्याच्यामुळे पुढे जायचीही गरज नसते तुम्हाला. तुम्ही जर वाचून इलिमिनेशन करत बसलात की जे स्टेटमेंट नाही आहे किंवा जे आहे ते खाली पर्यायांमध्ये शोधलं, तर तुम्हाला खूप काही करायची गरज नसते. पहिल्या 1-2 स्टेटमेंटमध्ये उत्तर तुमचं निघून जातं. तुमचं उत्तर 3 आहे. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळांचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो, नक्कीच ठरतो. परंतु मोठ्या प्रमाणात युट्रोफिकेशन झाल्यामुळे ऑक्सिजन इतका कमी होतो की जे मासे किंवा बाकीचे जलचर त्यांना प्रॉब्लेम येतो. सुपोषित पाणी हे ऑक्सिजन संपन्न असते आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरात सुरक्षित असते, नक्कीच नाही है ना. जसं जसं बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड वाढत जाते त्याची, जसं तिच्यात युट्रोफिकेशन वाढत जाईल. शास्त्रज्ञांनी दिलेले वातावरण बदलांचे काही सिद्धांत, सर जॉर्ज सिम्पन्सन सिद्धांत, त्याच्यानंतर सौर डागांचा चक्रावर आधारित सिद्धांत, खगोलशास्त्रविषयक सिद्धांत, वातावरणातील वायू जे निवडक प्रकारचे किरण शोषून घेतात त्याच्या बदलाच्या प्रमाणाचा सिद्धांत. वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार 5 मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचे प्रसरण आकुंचन गणितीय मॉडेल दिले गेले आहे. तर याच्याशी संबंधित जो आहे तो खगोलशास्त्रविषयक सिद्धांत आहे. आता बघा, हे थेरीज वगैरे तुम्हाला माहीत असल्या, जसं जॉग्रफीमध्ये थेरीज विचारलेल्या आहेत तशा पर्यावरणासंबंधीच्या थेरीज पण तुम्हाला माहीत पाहिजे. शास्त्रज्ञ तुमचे पाठ पाहिजेत है ना. तुम्हाला मेन्समध्ये पण बघितलं तर तुम्हाला तिकडं पण थेरीज बऱ्याच विचारल्या जातात, इकॉनॉमी वगैरे या सगळ्या गोष्टी. भारतातील पशुधनाबद्दल पुढील विधानांचा विचार करा. भारतात जगातील सर्वात अधिक गाय बैल आहेत. भारतीय गाईला टी कप काऊ म्हणतात कारण तिचं सरासरी दूध उत्पादन कमी आहे.
जगातील सुमारे 50% म्हशी भारतात आहेत. भारतात दूध उत्पादनातील जवळपास 50% उत्पादन म्हशींपासून मिळतं. हे सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके, अयोग्य काय विचारलं, एकही अयोग्य नाही. हे सगळे स्टेटमेंट जे आहे 4चे 4 हे बरोबर आहे. आणि पशुगणनेचा अहवाल आलेला आहे जो आपण जानेवारी फेब्रुवारीच्या स्पॉटलाईट पुरवणीमध्ये छापला होता, तर तोही तुम्ही बघणं अपेक्षित आहे. आय थिंक जानेवारी स्पॉटलाईट इयरबुक किंवा आय थिंक मोस्ट प्रॉब्ली तिच्यातच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा पशुगणनेचा अहवाल परत आलेला आहे, तर तोही आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एन्व्हायरमेंटचे जे प्रश्न आहेत तिच्यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंट संबंधीचे फॅक्ट्स करणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट संबंधीचं एकतर तत्व म्हणजे जे काही बेसिक संकल्पना असतात त्या महत्त्वाच्या संकल्पना करायच्या. फॅक्ट्समध्ये या संकल्पनाशी संबंधित किंवा कायद्यांशी संबंधित जर कुठले वर्ष असतील, साल असतील, तर ते तुमचे पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर प्राणी प्रजाती नावाचा जो कन्सेप्ट आहे की कुठले प्राणी आहेत नाही आहेत, तर तेही तुम्ही बघणं गरजेचं आहे. तर ह्या बेसिक गोष्टी एन्व्हायरमेंटच्या बाबतीत लक्षात ठेवा. 2013 ते 2017चे हे एन्व्हायरमेंटचे प्रश्न होते. काही प्रश्न 18-19चे जे आहे ते भूगोलातच आपण कव्हर केले, त्याच्यामुळे हाही व्हिडिओ आपण भूगोलाच्याच प्लेलिस्टला टाकणार आहोत. तर स्पॉटलाईट बरोबर